म्हणजे शेती करत करत हा शेती सगळा उद्योग करत तुम्ही जोडधंदा झाला. बरोबर. अगोदर जोडधंदा झाला आणि आता आता काय main व्यवसाय तोच. धंदा आणि झाला. शेती जोडधंदा झाला. आता शेती जोडधंदा झाला. तुम्ही आल्यानंतर कळायला पाहिजे की नक्की कोणत्या साईडला काय आहे. सो इकडे इथून हे फार्म स्टे नेचरचा हे मिनी थिएटर कन्सेप्ट आहे. मीन्स इकडे हा जो हॉल दिसत आहे पाठीमागे हा पूर्ण मिनी थिएटरचा कन्सेप्ट आहे. कॅराव्हॅन म्हणतात, कॅराव्हॅन कन्सेप्ट आहे हे. कॅराव्हॅन मीन्स जर्नी प्लस स्टे. तर आपण जिथे बसलेलो आहे हा पूर्ण रूफटॉप टेंट आहे हा. मस्किटो नेट, त्याच्यानंतर पलीकडच्या साईडला दोन्ही साईडला विंडोज वगैरे आहे. तिकडे 5 बाय 6.5चा हा बेड आहे. तर शेतामध्ये आपण लावलेलं आहे अद्रक आहे, त्याच्यानंतर सुरण आहे, हिरवी मिरची आहे, भेंडे आहे, वांगा आहे, ऊस आहे. आपण बघतो की जन्माच्या इथे रूम केलेला आहे. ते सगळा चांगला व्ह्यू दिसतोय. हा, इथं सिटिंग अरेंजमेंट आहे. बाल्कनीमध्ये मस्तपैकी या पूर्ण शेताचा व्ह्यू पहा, पावसाचा व्ह्यू पहा. पुढे सगळं कास प्लॅटोचा वगैरे सगळा परिसर दिसत आहे. ते पुढे दिसत आहे ते अजिंक्य तारा आहे. आपला सातारा सिटी आहे सुंदर असा. म्हणजे माणसं म्हणतात ना की तू काय फिरलास, तू किंवा किती जणांशी बसला, किती जणांवर. मी म्हणू शकतो आज 38 देशातल्या लोकांवर मी बसलोय. 38 देशातल्या लोकांवर मी आज चहा पिलोय. नमस्कार, मी आहे आज इंगवले फार्म हाऊस येथे. आपल्या बरोबर इंगवले फार्म हाऊसचे अक्षय इंगवले सर आहेत. नमस्कार. हा फार्म हाऊस आहे किरगाव, तालुका जिल्हा सातारा येथे. साताऱ्यापासून 10 ते 12 किलोमीटरवर आहे. आपण नेहमी म्हणतो की गावामध्ये अनेक तरुण शेती करतात, पण शेतीबरोबर त्यांनी शेती आधारित उद्योग करावेत. त्यातीलच एक चांगलं उदाहरण म्हणजे अक्षय इंगवले आहेत. त्यांनी स्वतःचा फार्म हाऊस इथे तयार केलेला आहे. फार्म हाऊस म्हणजे फार्म स्टे म्हणू शकतो आपण. आणि आज परदेशातून अनेक टुरिस्ट त्यांच्या फार्म स्टेवर येत आहे. आता इथं आपण फार्म हाऊस बघितला, फार्म स्टे जर बघितला तर हे आपण बघितलं तर हा शेतातला रस्ता आहे. हा रस्ता आपण बघू शकतो इकडे. हा संपूर्णपणे शेतातून रस्ता आलेला आहे. जसा आपल्या शेतामध्ये रस्ता असतो तसाच रस्ता आहे. आणि अनेक शेतकरी असे म्हणतात की माझ्या शेताकडे येण्यासाठी वाट नाहीये, किंवा माझ्या शेतात मी चांगलं पीक घेऊ शकत नाही कारण शेतामध्ये येणारी वाट ही चांगली नाही. पण आज इथं आपण बघितलं तर हा फार्म स्टे उभा आहे ह्या अशाच वाटेवर. आणि तिथे फॉरेन मधले कित्येक पर्यटक आज इथे येत आहेत अशी वाट उडवतच. पण जे त्यामुळं अशी एक चांगलं उदाहरण आपल्या समोर आहे की वाट जरी खरं तर असली तरी प्रवास त्यांचा मोठा आहे. तर स्वागत आहे युट्यूब चॅनलवर आमच्या. नमस्कार, तुमचं सुद्धा स्वागत आहे आमच्याकडे. तुम्ही एक चांगला व्हिडिओ आपण इथं करण्याचा प्रयत्न करू. सरांचं जी काही फार्म स्टे आहे गेल्या 10 वर्षापासूनचा, त्याची माहिती आपण अनेक शेतकरी बांधवांना यामध्ये देऊ. नक्कीच. तर काय सांगाल फार्म हाऊस बद्दल, फार्म स्टे बद्दल आपल्या? हा फार्म हाऊस आम्ही चालू केला 2017 मध्ये. 2017 मध्ये चालू केला तेव्हा जे आता जे दिसत आहे हे अशा पद्धतीच होतं असं नव्हतं. थोडस बदलत गेलो आणि आता जे आहे जे रूप ते थोड्या थोड्या कष्टानं उभं राहिलेलं आहे. आपण आज जाऊयात, तुम्हाला एक प्रकारे दाखवून. पहिलं मला इथलं बॅकग्राऊंड सांगा की इथं किती एकर मध्ये? हे टोटल अर्धा एकरमध्ये फार्म हाऊस आहे. 20 गुंठ आहे. याच्यामध्ये फार्म हाऊस बनवलेला आहे. 8 रूम्स आम्ही तिथे क्रिएट केलेले आहेत. हे MTDC सर्टिफाईड आहे, म्हणजे महाराष्ट्र टुरिझम मध्ये सर्टिफाईड केलेला आहे. आणि अगोदर ह्या शेतामध्ये आम्ही ऊस लागवड करायचो, त्याच्यामध्ये आलं असायचं, अद्रक असायचं. पूर्णपणे बागायत क्षेत्र आहे. म्हणजे काही लोक पडीक रानामध्ये बनवतात, तर हे पूर्ण काळ्या मातीचं बागायत क्षेत्र आहे. आणि ह्याच्यामध्ये मग आम्ही नंतर ते डेव्हलप केलं. असं झालं. संपूर्ण अर्धा एकर मध्ये आहे. अर्धा एकर आहे टोटल. प्लस त्यांनी त्याच्याबरोबर गावातले काही कार्यक्रम होण्यासाठी इथं लॉन आणि हॉल पण केलेला आहे. आता माझ्याकडे लॉकडाऊनच्या नंतर त्या काळामध्ये जेव्हा लोकांना गरज होती जवळपास कुठेतरी असावं एखादा हॉल, तर त्या टायमिंग मध्ये 280 लग्न झालेले आहेत. छोटे मोठे तर बारशे, सुपारी, साखरपणा ह्या तर खूप झाल्या. बरोबर. असं आहे. म्हणजे शेती करत करत हा सगळा उद्योग जोडधंदा झाला. अगोदर जोडधंदा झाला आणि आता काय धंदा झाला. शेती जोडधंदा झाला. आता शेती जोडधंदा झाला. अगदी बरोबर. म्हणजे बऱ्याच तरुण जे ऑन्टरप्रिनर आहेत शेतामध्ये गावाकडे येऊन शेती करतात ते बरेच म्हणजे अनेक हातपाय हलवत असतात, पण त्यातला हा चांगला ऑप्शन आहे. आणि त्यात सरांना एक म्हणजे चांगलं म्हणायचं की ते सातारामध्ये आहेत, साताराच्या जवळ आहेत. आणि इथून सगळे जे प्लेसेस आहेत ते जवळ आहेत. कास असेल किंवा मेरुलिंग असेल किंवा ठोसेघर असेल, सज्जनगड असेल, म्हणजे एक चांगला त्यांना जागा मिळालेला आहे. त्याचा फायदा त्यांनी घेतलेला आहे. म्हणजे सगळ्यांकडेच अशा काही सुविधा असतात असं नाही, पण त्या भागानुसार त्यांनी तसे प्रयत्न करावेत. हा, ज्या भागामध्ये तुम्हाला काय दिसतंय तिथे काय तुम्हाला फोकस करून बिझनेस करता येतो त्या हिशोबाने करता येऊ शकतो. भरपूर ऑप्शन्स आहेत असे. अगदी बरोबर. आता इथं तुम्हाला 2 बाईक्स दिसत आहेत, ते इस्रायल वरून आलेले. इस्रायल वाले आहेत. आता काल आपण म्हणतो की हे कसं शक्य होतं, इस्रायल वरून तुमच्याकडे पर्यटक येतात एका गावामध्ये? आता कसं आहे,
फर्स्टली तुम्ही कोणताही बिझनेस करत असताना फक्त ऑफलाईन ठेवून चालत नाही, तर त्याला ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आणणं आणि त्याला एक ऑनलाईनची जोड असणं गरजेचं आहे. अगदी तर बरोबर. अशामध्ये माझं सगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला रजिस्टर आहे, प्रॉपर्टी लिस्टेड आहे. सो त्याच्यामुळे बरेच लोक येतात. आणि नुसतं लिस्टेड असून सुद्धा चालत नाही, तर त्याच्यामध्ये तुमच्याकडे रिव्ह्यूज खूप चांगले असले पाहिजेत अगदी बरोबर. आणि लोकांना तुम्ही काय पद्धतीनं सर्व्हिस देताय, लोकांचे तुमच्याबद्दलचे म्हणणं काय आहे आणि ते ऑनलाईन प्लॅटफॉर्मला कसं सादर केलं जाते त्याच्यावरती डिपेंड आहे. त्या हिशोबाने येत आहेत लोक माझ्याकडे. अगदी मी पण चेक केलं सरांचे सगळे जेवढे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत, हो हो, सगळ्याकडे आहे. जिथून पर्यटक येऊ शकतात त्या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर रजिस्टर आहेत. अगदी सांगायचं झालं तर आपल्या फार्माचा कुठेही बोर्ड नाही, अख्ख्या रस्त्याने कुठे फ्लेक्स अगदी मिळणार कुठंच नाही, कुठे board फक्त एक दिसणार लास्ट शेवटचा एक बोर्ड हा, आहे ते फक्त entry ला येण्यासाठी, फक्त ठेवलेला एंट्रीला. आहे. आणि तरी त्याची शोधत येतात, करेक्ट येतात. पर्यटक येत आहेत. येत आहेत, आणि त्यावरून किती इच्छाशक्ती असेल तर आपण किती काय करू शकतो याचं एक चांगलं उदाहरण आहे. आता आपण आतमध्ये जाऊन हळूहळू सर आपल्याला सांगतीलच. हो, या. चला इथं बघू शकता, इथं अगदी नॅचरली त्यांनी केलेलं आहे, लाकडाच्या साह्याने संपूर्णपणे त्यांनी हे रस्टिक मध्ये आपण मेन फोकस ठेवताना, थीम ठेवताना पूर्ण रस्टिक थीम ठेवण्याचा प्रयत्न अगदी केलेला बरोबर. आहे. नॅचरल थीम राहणं आणि त्या हिशोबाने आपण केलेलं आहे. अगदी बरोबर. म्हणजे इथे बघितलं तर जास्त त्यांनी खर्च घालण्याच्या भानगडीत नाहीत पडले, जसं आहे तसं त्यांनी ठेवलेलं आहे. जे आहे ते दाखवणं. अगदी बरोबर. चला बघूया. आता एंट्री झाल्यानंतर इथे बघू शकतो की इथे त्यांनी असे हे केलेले बोर्ड लावलेले आहेत. काय Sign सांगा board इथून आहेत. पुढे कसं प्रवास असतो? आता इकडे कसं आहे, साइन बोर्ड लावण्याचा मागला उद्देश की तुम्ही आल्यानंतर कळायला पाहिजे की नक्की कोणत्या साईडला काय आहे. सो इकडे इथून हे फार्म स्टे नेचरचा हे मिनी थिएटर कन्सेप्ट आहे. मीन्स इकडे हा जो हॉल दिसत आहे पाठीमागे, हा पूर्ण मिनी थिएटरचा कन्सेप्ट आहे. इकडे तुम्ही नाईटला मूवीज वगैरे पाहू शकता. ते मूवीज नुसते पाहायचे नाही तर निसर्गाबद्दल किंवा आपल्या शेतीबद्दल जी काय माहिती आहे ती ॲज अ प्रोजेक्टरद्वारे तुम्हाला इकडे शो केली जाते. अशा पद्धतीने ह्या साईडला गार्डन एरिया आहे, त्याचं सुद्धा इकडे दिलेलं आहे. मॅरेज हॉल म्हणजे हाच हॉल आहे, असं एक साइन बोर्ड पूर्णपणे इथे दिलेला आहे. आता आणि सर तुम्ही इकडे ओके, आता आपण ते रिसेप्शन एरिया आहे त्यांचा, त्या रिसेप्शन एरियामध्ये जाऊया. इथे जर पाहिली तर इथं त्यांचा मिनी थिएटर आहे. मिनी थिएटरची एक्झॅक्ट कन्सेप्ट काय आहे? मिनी थिएटरची कन्सेप्ट म्हणजे कसं आहे की IPL असेल किंवा म्हणजे जे पर्यटक येतात त्यांना पर्यटकांना काहीतरी एक विरंगुळा पाहिजे. आता दिवसभर तुम्ही फिरल्यानंतर किंवा स्टे केल्यानंतर संध्याकाळी विरंगुळ्यासाठी काय हवं? आता हे सांगा की पर्यटक जे येतात आपल्याकडे ते फक्त स्टे साठी येतात का फिरण्यासाठी येतात एकंदरीत? मेनली सातारामध्ये येणारा टुरिस्ट आहे तो कास प्लॅटो किंवा ठोसेगर, सज्जनगड जे आपल्याकडे माउंटन्स आहेत, बॅक वॉटर्स आहेत किंवा वॉटरफॉल्स आहेत, ह्याच्यासाठी येतात. तर हे आल्यानंतर हल्ली ट्रेंड बनत चाललेला आहे किंवा हे वस्तुस्थिती गरजेची आहे. तुम्ही सिटीमध्ये राहताय आणि तीच सिटीमधून परत तुम्ही सातारा सिटीमध्ये जाऊन राहणार, ह्याच्यापेक्षा जेव्हा तुम्ही शेतामध्ये राहाल तर नैसर्गिक तुम्ही हवा घ्याल, प्रदूषण मुक्त राहाल, सायलेंटली स्टे कराल आणि नेचर मध्ये तुम्हाला राहण्याचा एक आनंद मिळेल. इन्क्लुडिंग तुम्हाला गाय म्हशींचं दूध काढता येते, ट्रॅक्टर राईड करता येते, शेतामध्ये जाऊन फेरफटका मारता येते. आपण नंतर तुम्हाला शेतामध्ये घेऊन जाऊयात. बरोबर. तर अशा पद्धतीने रिसेप्शन एरिया त्यांचा बघू शकतो आपण. रिसेप्शनची थीम एकदम तुम्ही अशी वेगळी ठेवलेली आहे. हा, म्हणजे याचे काय म्हणजे आयडिया काय आहे? तर हे ऍग्रो टुरिझमची कन्सेप्ट आहे. ऍग्रो टुरिझम जेव्हा MTDC आहे, महाराष्ट्र टुरिझम जे आहे, ह्यांचं म्हणणं आहे की तुम्ही शेतामध्ये निवासी योजना करत आहात, बेड अँड ब्रेकफास्ट. जेव्हा तुम्ही निवासी करत आहात तर ह्याच्यामध्ये तुम्ही नॅचरल रिसोर्सचा यूज करून तुम्ही हे बिल्ड करा. ओके, म्हणजे तुम्ही इकडे कंस्ट्रक्शन करू नका, तर तुम्हाला जेवढं जमल तेवढं नॅचरल रिसोर्सचा यूज करून करायचा आहे. तर नॅचरल रिसोर्स मध्ये आपल्याला काय येते, बांबू हा आपल्याकडे सगळ्यात जास्त मिळतो, तर तो बांबूचा यूज केला आम्ही. बांबूच्या चटया लावल्या, पूर्ण बांबूचा आतून सिलिंग वगैरे करून त्या पद्धतीने केलंय. त्याचा फायदा असा झाला की एक रस्टिक थीम मिळाली. दुसरी गोष्ट नॅचरल रिसोर्सचा यूज केला गेला आणि अगदी फार्म स्टे साठी जे काय लागतं त्या पद्धतीनं थीम तयार झाली. आणि इथे बघू शकतो अगदी बांबूचा अतिशय चांगला वापर त्यांनी केलेला आहे आणि एक चांगलं रिसेप्शन त्यांनी इथे बनवलेलं आहे. जे कस्टमर आला की पहिला इथे येतो. हो, इथे रजिस्टर आता हा इथे कसा, इथे आल्यानंतर कस्टमरचं पहिल्यांदा वेलकम, इथे तुमचं एंट्री वगैरे घेतली जाते. म्हणजे तुमची जी प्रोसेस आहे, तुम्ही स्टे करण्यासाठी डॉक्युमेंटेशन सगळं इथं कम्प्लीट केलं जातं. ह्या साईडला तुम्ही सर पाहाल, इकडे सगळे आम्ही बुक्स लावलेले आहेत. हे बुक्स कशासाठी की बऱ्यापैकी दिवसभर एकतर सायलेंट स्टे आहे, म्हणजे तुम्ही निवांत राहण्यासाठी येत आहे. इथं आल्यानंतर काहीतरी वैचारिक त्यांच्या विचारांमध्ये वाढ व्हावी किंवा त्यांनी थोडासा आमच्या आजूबाजूला असलेले महान हुतात्मे आहेत किंवा महान जे विचारवंत आहेत त्यांची पुस्तक वाचण्यासाठी आपण बुक ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये इंग्लिश पासून ते मराठीमध्ये सगळे ठेवलेले आहेत. अतिशय छान कन्सेप्ट आहे. म्हणजे जेवढं कौशल्य आपण वापरू शकतो व्यवसायामध्ये तेवढं वापरण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. जर इथं पण पाहिलं तर आपल्याला दिसून येतं की अगदी किती छान त्यांनी रिसेप्शन केलेलं आहे.
इथं MTDCचा साईन Logo बोर्ड आहे, हा. लोगो सुद्धा आहे. खूप मस्त केलेलं आहे रिसेप्शन. म्हणजे एखाद्या व्यवसायामध्ये किती ते नाविन्य करायला हवं ते त्यांनी वापरलेलं आहे यामध्ये. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे हा डायनिंग एरिया प्लस हा मिनी थिएटरची कन्सेप्ट आहे. इकडे मूवीज वगैरे लागतात, इकडे तुम्ही नाईटला जेव्हा स्टे करत आहेत तेव्हा तुम्हाला घरगुती पद्धतीचं जेवण करण्यासाठी ही जागा आहे. हा बैठक व्यवस्था आहे, इथे बैठक करून तुम्ही जेवण करू शकता. पाठीमागच्या भागामध्ये तुम्ही टेबल खुर्च्यावरती जेवण करू शकता. अदर इनडोअर ॲक्टिव्हिटीजमध्ये काही गेम्स म्हणजे जसे कॅरम आहे, चेस आहे, त्याच्यानंतरनं पत्त्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथे इनडोअर गेममध्ये खेळू वगैरे शकता. अदर ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही इकडे इव्हेंट वगैरे करू शकता. जसं लग्नाचा इव्हेंट आहे, बार्शी सुपारी साखरपान त्याचा इव्हेंट इथे होतो. इथून पाठीमागच्या साईडला पूर्ण सिटिंग अरेंजमेंट असते आणि आपण आता जिथे आहोत हे पूर्ण स्टेज एरिया आहे. इकडे तुमचं स्टेजवरती काय असेल ते कार्यक्रम केला जातो. असं आहे हे सगळ्या हॉलचा यूज. इतर वेळी बुकिंग नसेल तर इथून आपल्याला घेऊन जातात, ऑर्डर्स मिळतात गावातल्या. हो हो हो. अरे वा. ह्याचा किती आपण खर्च घेतो तरी गावातल्या कार्यक्रम? आता एकदम नॉमिनल चार्जेस घेतले जातात. आता जर लग्न असेल अगदीच 200-300 लोकांचं लग्न आहे तर 15,000 आपण घेतो. 15,000 हा हॉल, 100 खुर्च्या, 25 टेबल, तिकडे लॉन एरिया, 2 रूमा प्लस नवरा नवरीला वेगवेगळी रूम असं आहे. जेवणाचे वेगळे? जेवणाचे वेगळे केटरर्सला दिले जातात. आणि छोटे मोठे कार्यक्रम असतील सुपारी, बाजूच्या आजूबाजूचा परिसर त्यांना आहे हो सगळं? हो हो. आणि ते किरकोळ कार्यक्रम असेल तर 5,000, 6,000, 7,000 असं म्हणजे ऍज अरे वा. तुमची किती लोक आहेत त्याच्यावर डिपेंड आहे. ग्रेट ग्रेट. जबरदस्त कन्सेप्ट आहे. जेवढं करेल तेवढं कमी आहे. कमी कमी कमी. तर काय सांगाल, हा जे इथं बाजूला लॉन दिसतोय तो त्याबद्दल? हा, आता इकडे लॉन मध्ये आपण टोटल फार्म हाऊस मध्ये 30 नारळाची झाडे लावलेली आहेत. ही नारळाची झाडं लावण्यामागे उद्देश असा होता की फार्म हाऊस जेव्हा चालू केलं तर इथे सावलीसाठी वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्याचबरोबर उत्पन्न काहीतरी मिळायला पाहिजे. इन केस म्हणजे भीती असते आपण एवढ्या आतमध्ये जेव्हा फार्म हाऊस करत आहोत आणि इकडे जर इन केस नाही चाललं किंवा काय झालं तर त्याच्यासाठी काय, तर पूर्ण जागा तर वेस्ट होऊन जाऊ शकते ना. तर त्याच्यासाठी आपण ही कोकोनटची झाडे लावली. याच्यामध्ये नारळाचं बी उत्पन्न मिळून जाईल त्या हिशोबाने केलेलं आहे. आणि ते छान वाटते, सावली हा, आणि सावली बी झाली आणि बसू शकतो. हो हो. हा लॉन एरिया होता. आता ह्या वर्षी खूपच पाऊस झाल्यामुळे आता जी परिस्थिती दिसते लॉनची, हे पाऊस खूप झाल्यामुळे ह्या भागात सांगायचं झालं की त्या भागात पाऊस जास्त असतो. जसं सातारपासून वर आपण जाऊ तसं. आणि सावड झाल्यामुळे हे लॉनचं आता जी अवस्था आहे ते आहे. इथे एक रूम केलेलं आहे का बार्बेक्यू? ते या ना सर, ते तिकडे सेल्फ किचन आहे. सो म्हणजे तुम्ही जेव्हा स्टे करत आहात माझ्याकडे तेव्हा तुम्ही राहत असताना जर तुम्हाला तुम्ही बनवून काहीतरी जेवण करायचं असेल, स्वतःचं ओन फूड बनवायचं असेल तर त्या पद्धतीने आहे. इकडे चूल वगैरे आहे, चुलीवरती तुम्ही जेवण बनवू शकता. ओके ओके ओके. ह्या लॉनचा उपयोग काय काय होऊ शकतो? लॉन मध्ये तुम्ही छोटे मोठे कार्यक्रम घेऊ शकता. त्याच्यानंतर बॉनफायर वगैरे करू शकता. बर्थडे आहेत किंवा बारसं वगैरे आहे. आजूबाजूच्या गावातले काय बर्थडे वगैरे इथं होतात खूप कार्यक्रम? खूप खूप खूप. त्याचा पर्यटकांना काय डिस्टर्ब वगैरे? नाही, आता कसं असतं जेव्हा कोणताही इव्हेंट असतो किंवा कार्यक्रम असतो त्या दिवशी आपण पर्यटकांना म्हणजे त्या दिवशी अदर स्टे वाल्यांना आपण अलाउड करत नाही, कारण ते पूर्णपणे फार्म हाऊसच त्यांना दिलं जातं. कारण सायलेंट राहू शकत नाही, दंगा वगैरे होतं. हा, तेव्हा बुकिंग घेतच नाही. अगदी बरोबर. तिकडे ते टेंट केलेला आहे आपण, तो सुद्धा सेम लाकडामध्ये बनवून त्याच्यावरती ते कव्हरिंग केलेलं आहे. अगदी बरोबर. अगदी बघू शकतो गावाकडे जशी असते तशीच जागा आहे, फक्त त्यांनी व्यवस्थित त्याला एक चांगलं हे दिलेलं. आता जेव्हा कार्यक्रम वगैरे असतात, इव्हेंट वगैरे असतात तर त्यांच्यासाठी सोय होण्यासाठी इकडे कॉमन वॉशरूम, त्याच्यानंतर इकडे बेसिन वगैरे याची सोय केलेली आहे. या साईडला छोटासा त्यांच्यासाठी किचन आहे केटरर्ससाठी. अशा पद्धतीने पाठीमागे पार्किंग एरिया आहे. गोठा पण आहे पलीकडे? मागे गोठा आहे. ठीक आहे. इथे आपण बघितलं कॉमन वॉशरूम आहे आणि इकडे पलीकडे पार्किंग एरिया आहे. हा, इथे पार्किंग एरिया आहे. त्याच्या पाठीमागे माझं घरच आहे आणि गोठा वगैरे गाय म्हशी वगैरे सगळे तिकडे आहेत. कस्टमर इकडे येतात का गाय म्हशी वगैरे बघायला येतात ना? ओके ओके. इथे बघू शकतो आपण अगदी जसं आहे तसं त्यांनी ठेवलेलं आहे सगळं. आणि पलीकडे सगळे संपूर्णपणे शेती येते. कस्टमर इकडे किती येतात म्हणजे फिरायला वगैरे? म्हणजे जेवढे स्टे करतात ते सगळे लोक आतमध्ये शेतामध्ये जाण्यासाठीच एक रस्ता आहे हा. म्हणजे आपले गाय म्हशी पाहण्यासाठी इकडूनच पूर्ण रस्ता आतमध्ये शेतामध्ये तुम्ही जाऊ शकता या रस्त्यात. अगदी बघू शकतो जसं आपलं घर असतं सामान्य तसंच घर आहे. काय असं वेगळं काय त्यांनी मोठ्याच्या मोठं 5 स्टार हॉटेल किंवा असं काही उभं केलेलं नाही. त्यातच त्यांनी आज इथं कस्टमर येत आहेत आणि म्हणजे जसं आहे तसं आहे. अगदी शेती आहे, उकांडा पण इथं दिसतोय आपल्याला, हा तसं आहे. तिथं काय नवीन उकांड्याला काय मोठं सिमेंट लावून किंवा काय लावून काय केलेलं नाहीये.
हाय तसेच कस्टमर ऍक्सेप्ट करते करतोय आणि त्यांना तेच आवडते. हो हो हो. त्यातच तुम्ही चांगलं पण असं एक मोठं विलेज उभं केलेलं. कल्चरचा अनुभव घेण्याचा साठी येतात ना लोक, त्यामुळे विलेज कल्चरच दाखवायचं. फॉरेनर्सला असं वाटत नाही थोडी घाण आहे किंवा काय आहे, किंवा असं नाही, आपल्याला नाही, नाही. चिखल कसं आहे, भरपूर ते असतो. घाण म्हणणं किंवा म्हणजे घाणीच्या दोन परिभाषा करू शकतो आपण. एक प्लास्टिकला किंवा कृत्रिमरित्या बनते त्याला घाण म्हणू शकतो. तर हे कृत्रिम नाही ना, गाय म्हशीला टाकलेलं खाणं आहे. तर गवताला कधी घाण म्हणजे त्या परिभाषेत घेऊ शकत नाही. आपले लोक घेऊ शकतात कदाचित, परंतु जे रिअल टुरिस्ट आहेत किंवा रिअल ट्रॅव्हलर्स आहेत ना, त्यांना सगळं माहिती आहे. तर ते त्या हिशोबाने त्यांना ते नोटिफाय करून घेतात त्या गोष्टी. आणि तुमच्याकडे येणारे आहेत ते रिअल टुरिस्ट आहेत. हा, ट्रॅव्हलर्स आहेत, सोलो ट्रॅव्हलर्स आहेत, आणि त्यांना या सगळ्या गोष्टी आवडतात. बघा कसं येतात त्याच्यामध्ये दोन आहे ना, एक पिकनिक वाले वेगळे असतात, पिकनिक ट्रॅव्हलर्स वेगळे असतात. हा, तर हे ट्रॅव्हलर्सचा स्पॉट आहे, पिकनिक वाल्यांचा स्पॉट नव्हे हा. अच्छा, बरोबर बरोबर. ट्रॅव्हलर्स म्हणजे जे आहे गोव्याकडे जाणारे आहेत, गोव्यावरून इकडे दुसरीकडे जाणारे, ऑन द वे जाणारे, किंवा ज्यांना नेचरचा फील घ्यायचा आहे, ज्यांना किंवा 2 विलेज दिवस येऊन राहून कल्चर, तुम्हाला विलेज कल्चर मध्ये विलेज राहायचंय. कल्चरचं पाहायचं इकडे आहे. गाई म्हशी बरोबर काय ते धार वगैरे हो काढत. हो, दूध वगैरे काढण्यासाठी, मिल्किंग वगैरे करण्यासाठी खूप लोक येतात. हा 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 हा. ओके, इथे बघू शकतो यांचा हा गोठा आहे संपूर्णपणे. म्हणजे जे टुरिस्ट येतात ते इकडे असतात सगळे. हो 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 हो, हम्म. असं आहे सगळं इकडे. ते आमची मम्मी वगैरे इकडे सगळे घरच आमचं आहे. अच्छा अच्छा. आपण बघितलं असेलच त्यांचा फार्म स्टे आहे, आणि त्याच्याबरोबर आजूबाजूचा परिसर जे टुरिस्ट आहेत, फॉरेनर्स येतात, त्यांना दाखवण्यासाठी त्यांनी अशी व्हॅन केलेली आहे. काय व्हॅन काय नक्की काय याला कॅराव्हॅन म्हणतात. कॅराव्हॅन कन्सेप्ट आहे हे. कॅराव्हॅन मीन्स जर्नी प्लस स्टे. तर आपण जिथे बसलेलो आहे हा पूर्ण रूफटॉप टेंट आहे. हा मस्किटो नेट, त्याच्यानंतर पलीकडच्या साईडला दोन्ही साईडला विंडोज वगैरे आहे. तिकडे 5 बाय 6.5 हा बेड आहे. ओके. हा, ह्याच्यामध्ये 2 जण राहू शकतात. प्लस ह्याच्या खालती जे आहे त्या खालच्या केबिनला 2 जण राहू शकतात. असे 4 जणांचा स्टेइंग अरेंजमेंट आहे. आणि म्हणजे प्रवास वगैरे सगळा इन्क्लुडिंग आपण त्यांना मग एक्स्ट्रा टेंट हवेत, म्हणजे कम्फर्टेबल नसेल तर आपण एक्स्ट्रा टेंट सुद्धा प्रोव्हाइड करतो. ओके ओके. आता तुम्ही काय काय इथं फिरवता आजूबाजूला? आता बऱ्यापैकी जे आपल्या सातारामध्ये फेवरेट प्लेसेस जे आहेत ते कोयना बॅकवॉटर, कोयना अभयारण्य, मेरुलिंग आहे इथं, महाबळेश्वर आहे, किंवा कुठल्या तुझे मुळात ह्याची कन्सेप्ट काय आहे, जर्नी विथ स्टे. म्हणजे तुम्हाला जिकडे जायचं तिकडे गाडी घेऊन जाते. एखादा स्पॉट आवडला, बाबा मला इथं राहायचंय, गाडी तिथं पार्क केली, सगळं अरेंजमेंट केली, आणि तिकडे तुम्ही राहिला. जेवणासाठी आतमध्ये सगळं पोर्टेबल गॅस, भांडी, सगळं 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 ते गाडीमध्ये घेतलं जातं. तिकडे तुम्ही जाऊन तुमच्या आवडीचं जेवण बनवू शकता, आवडीचा निसर्ग पाहू शकता, जिथे आवडेल तिथे तुम्ही राहू शकता. आणि तुम्ही कॉमन घेतलेली कोणती प्लेस दाखवता? आता आपण बऱ्यापैकी इकडे महाबळेश्वर आहे, मेरुलिंग आहे, आणि कोयना बॅकवॉटर म्हणजे आपला बामणोली, तिकडे जातो आपण. तुमचे ठरलेले स्पॉट आहेत? हो, ठरलेले स्पॉट आहेत. ठरलेले स्पॉट आहेत तिकडे. तुमचं तुम्हीच घेऊन जातो? हो 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 हो. ओके, ग्रेट ग्रेट. ते ऍडव्हेंचर सेक्टर मध्ये येतो, अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये. ह्याचे वेगळे चार्जेस? ह्याचे वेगळे चार्जेस राहतात पर पॅकेज. हे गाडी कशी तयार केली का तुमचीच? गाडी घरी अगोदर होते, एक असंच फॉरेनर आला होता जो ऑलरेडी कॅम्पर व्हॅन घेऊन आला होता वॉक्सवॅगनची. तर त्याची पाहिली, बघितली, युट्यूबला टाकलं, थोडस पाहिलं, आणि ते आयडिया युज करून वेल्डिंग वाल्याला बोलवून बनवून टाकले. हा, इथं फार्म स्टे पाहिलं तर त्यांनी सगळं स्वतः सगळं केलेलं आहे. स्वतः शिकून सगळं कुठं जुगाड करून त्यांनी सगळं संपूर्ण अरेंजमेंट केलेलं आहे. ही सुद्धा जुगाडच आहे. ही सर्व जी फार्म स्टेच्या बाजूची शेती आहे ती सगळी आपलीच आहे. आता हे फार्म स्टे संपला, इकडे पूर्ण गोटा वगैरे दाखवल्यानंतर ह्या सगळ्या लोकांना आपण इकडे घेऊन येतो. शेताचा पूर्ण आज जाण्याचा रस्ता, हे सकाळ संध्याकाळचे चक्कर. सकाळ संध्याकाळचे फार्म टूर जे म्हणतो आपण, ती कन्सेप्ट आहे. तर आता शेतामध्ये काय काय आहे? शेतामध्ये आपण लावलेलं आहे, अद्रक आहे, त्याच्यानंतर सुरण आहे, हिरवी मिरची आहे, भेंडे आहे, वांगा आहे, ऊस आहे. ओके, असं आहे सगळं. जे पर्यटक येतात ते शेतामध्ये फेरफटका मारतात. आता ह्या शेतामध्ये बागायचं असतं पूर्ण. मग कलिंगड, त्याच्यानंतर काकडी, झेंडूची फुलं, हे सगळं बागायचं असतं. आता इथे बघितलं तर हे कंपाऊंड आहे फार्म स्टेचं. तिथे जे दिसते ती मचान आहे, त्या मचानीवरून सगळं परिसर बघायला मिळतोय. आजूबाजूचे सांगता डोंगर वगैरे. हो हो. आता हे साईडला जो दिसतोय हा पूर्ण पुढला परिसर दिसतोय, हा येवतेश्वर ठोसे, येवतेश्वर आहे, कास प्लॅटो, हा कास प्लॅटो तिकडे. तिथे मध्ये जो दिसतोय तो प्लॅटो, तो येवतेश्वरचा आहे.
पुढे मधला हा 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 आणि इकडे सातारा वगैरे आहे. सातारा भाग इकडे येतं. आणि महाबळेश्वर ह्या साईडला येतं. अगदी बरोबर. म्हणजे ह्या सगळ्या परिसराचा फायदा हा आपल्याला हो हो काही हो, अंशी हो. झालेला आहे. पूर्ण माउंटेन व्ह्यू आहे, म्हणजे व्हॅली व्ह्यू म्हणू शकतो आपण एक हा प्रकारे. हा 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 हा. आता इथे रिसेप्शनच्या इथे हॉलच्या पुढे जर आपण आलो तर इथे त्यांचे रूमचे स्ट्रक्चर आहे. हम्म. इथे मचान टाईप रूम आहे इथे आणि इकडे 3 रूम्स आहेत. काय सांगाल या रूम्स बद्दल? आता इकडे लोकांना राहण्यासाठी निवासी योजना केलेली आहे, म्हणजे राहण्याची पूर्ण सुविधा आहे. या साईडला 3 रूम आहेत, ह्या 2-2 व्यक्तींच्या आहेत, म्हणजे दोघं राहू शकतात अशा. ओके ओके आणि ह्या साईडला आहेत त्या 3-3 व्यक्ती राहू शकतात अशा रूम्स आहेत. ओके. ह्याच्यावरती जे आहे हा पूर्ण हॉल आहे 12 जणांचा, म्हणजे डॉर्मेटरी जे म्हणतो आपण, ते डॉर्मेटरी हॉल आहे. जिकडे मोठा जर ग्रुप असेल तर ते लोक राहू शकतात, असं आहे. ओके ओके. आता इथे जर बघितलं तिथं नारळ पण लावलेलं आहे, त्याने केळी वगैरे असे ठेवलेले आहेत. अन्न तोडता ते एकदम त्यांनी तसं स्ट्रक्चर उभं केलेलं आहे. रूम मधून बाहेर आलं की चांगला शेताचा व्ह्यू इथं दिसतो. शेताचा व्ह्यू आहे पावसाळ्यात तर अगदी खूप छान असेल. हो, हिवाळ्यात हो. पावसाळ्यात इकडे म्हणजे पूर्ण ग्रीनरीच असते. इथे काय तुम्ही असं आता झेंडू होता. कार्यक्रम वगैरे काय ठेवताय का असं टेंट वगैरे हो लावून? हो, ते बी बोनफायर चांगलं वगैरे चालतंय. इकडे. हो, आता इकडे झेंडू होता, जस्ट झेंडू काढून झाला. आता इथं कलिंगडाचं लागण होईल, त्यासाठी ते मेंढर वगैरे सगळे झेंडूचं तर बसवले. खूप छान दिसत हो असेल ना हो, इथं? खूप 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 असं आता आहे हे सगळीकडे. रूमची इथे जर कस्टमर इथे रेट काय राहतात इथे? आता इकडे 2 पर्सनची रूम जर असेल तर 800 रुपयाच्या आसपास आपण स्टे असेल तर फक्त हा, आणि जर स्टेचं आहे टुरिस्ट तर 800. असतील 2-3 दिवस राहणार असेल संपूर्ण त्यांना फिरवायचं असेल. हो हो, तर त्याचे वेगळे पॅकेजेस बनले जातात. फक्त स्टेचा असेल तर नॉन एसी मध्ये 800 रुपये आहे, एसी मध्ये 1200 आहे. इकडे 3 व्यक्तींचा 1200 रुपये, म्हणजे साधारणतः पर पर्सन 400 रुपयाचा हिशोब आहे. अगदी अगदी बरोबर. या आता आपण इकडे जाता मचान पाहायला. हा, जी मुख्य मचान आहे त्यांची हा, तिकडे आपण चाललेलो आहे. हे सगळं जे स्ट्रक्चर आहे ते रूमचं स्ट्रक्चर पलीकडे असेल आणि इकडं रिसेप्शन किंवा हॉल असेल. हे सगळं म्हणजे जास्त सगळं असं सिमेंट बांधकाम कमी आहे इथे. सिमेंट बांधकाम कमी आहे, पोर्टेबल बांधकामाचा यूज केलेला आहे. आणि त्याच्यातल्या त्याच्यामध्ये लोखंडाचा खूप यूज आहे, म्हणजे फॅब्रिकेशन वर्क आहे सगळं. इकडे खालच्या स्विमिंग पूलची कन्सेप्ट आहे, म्हणजे शेततळे एक प्रकारचा आहे. इथं हा, इथे खालते आहे, ज्याच्यामध्ये 4.5 फूट खोलीचं 15 बाय 20चं एक शेततळ आहे. यूज करतात. हा, खूप लोक, लहान मुलं वगैरे, त्याच्यानंतर जे फिरायला येणार आहेत ते लोक खूप युज करतात. अच्छा. हा, ते जुगाडू टाइप मध्ये शेततळ्यातच आपण ऍज अ स्विमिंग पूल म्हणून युज केलेला आहे. पॉन्ड म्हणू शकतो आपण, एक नॅचरल पॉन्ड. इथं नवीन नवीन काय काय आपल्याला पाहायला मिळते सगळं. सगळं जुगाड आहे. ग्रेट. आता हे एक रूम आहे इथं, म्हणजे मचानवरच हे रूम तयार केलेले आहे. हा, ही मचान कन्सेप्ट आहे म्हणजे पूर्ण सर. जिकडे जुन्या काळामध्ये आपण शेतामध्ये एक मचान बनवत होतो शेताचा पूर्ण लक्ष देण्यासाठी, तर त्याच कन्सेप्टचा यूज करून इकडे मचान बनवलेला आहे. ओके. आतमध्ये एसी वगैरे आहे, अटॅच बाथरूम आहे, जे बेसिक गरजा राहण्यासाठी लागतात त्या सगळ्या गोष्टीचा आपण आता इथून जर पाहिलं तर इथून व्ह्यू सगळा इथे दिसतोय चांगला. हो हो हो. हा, इथं सिटिंग अरेंजमेंट आहे, बाल्कनी मध्ये मस्त पैकी या पूर्ण शेताचा व्ह्यू पहा, पावसाचा व्ह्यू पहा, पुढे सगळं कास प्लॅटोचा वगैरे सगळा परिसर दिसत आहे. ते पुढे दिसत आहे ते अजिंक्यतारा, आपला सातारा सिटी आहे सुंदर असा, असं सगळं इकडे आहे. अजिंक्यतारा पुढे योटेश्वर आहे आणि पुढे पुढे गेले कास. हो हो. आणि नुसती बाल्कनीच नाही सर, जरा तुम्ही वरती चला, वरती आहे खरी मेन मचान. जे इथं राहते स्टे करते त्यांच्यासाठी आहे. मचानीवर अजून एक वर मचान म्हणू शकतो आपण, त्याला एक प्रकारे वॉच टॉवर म्हणू शकता. वॉच टॉवर. अच्छा. काय नक्की म्हणजे इथं कस्टमर काय येणार नाही म्हणजे पर्यटक नक्कीच एकदा आलेला पर्यटक नक्कीच परत येणार. सनसेट पॉइंट आणि सनराईज पॉइंट एकाच ठिकाणी येऊन बघायचं. अरे वा, मस्त. त्यासाठी जबरदस्त. सगळ्यात हा टॉपचा पॉइंट आहे त्यांच्या शेतावरचा. इकडे सगळं तुम्हाला अख्खं गाव त्यांचं पाहायला मिळत असेल, सगळं आजूबाजूचा परिसर, सनसेट सनराईज पूर्ण अजिंक्यतारा दिसते, सगळी सातारा सिटी इथून तुम्हाला पाहायला मिळते. आणि डेकिंग केलेलं आहे छोटस मस्तपैकी बसण्यासाठी वगैरे आहे. अगदी बरोबर. खूप छान व्ह्यू आहे. त्यांनी त्यांच्या जागेचा अतिशय पुरेपूर इथं उपयोग केलेला आहे. एक तरुण गावाकडे राहून कसं स्वतःच एक काही साम्राज्य उभं करू शकतो, त्याचं एक चांगलं उदाहरण आहे. आज गावाकडे राहून शेती करतच त्यांना चांगला इन्कम मिळतोय, चांगले त्यांच्याकडे पर्यटक येतात. फॉरेन मधून हे किरगाव हे फेमस झालेलं आहे. अगदी इस्रायल, आताच आपण माझ्यापुढे इस्रायलचे 2 पर्यटक गेले. खूप छान, म्हणजे त्यांचा अनुभव पण त्यांच्याकडून मी ऐकला, त्यांना खूप छान वाटलं. इथं असे बरेचसे पर्यटक त्यांच्याकडे येतात रोजचे.
तुम्हाला कसं वाटतंय म्हणजे याबद्दल? नाही तर कसं मेन बिझनेस चालू करणं किंवा आता शेताला जोडधंदा म्हणून आणि कुठेतरी MIDC मध्ये किंवा कुठे बाहेर जाऊन काम करण्यापेक्षा घरी राहून घरामधल्या लोकांबरोबर राहून काहीतरी उत्पन्नाचा जरिया मला मिळाला. आणि नुसतं हॉटेल किंवा फार्म हाऊस चालवायच्या ह्या हिशोबाने मी कधी पाहिलंच नाही माझ्या फार्म हाऊसकडे. म्हणजे मला आवड आहे. अगदी. 4 माणसांबरोबर नवीन 4 माणसं येतात, त्यांच्याबरोबर बसायला मिळतं, बोलायला मिळतं, त्यांच्या काहीतरी गोष्टी ऐकायला मिळतात, त्यांच्याबरोबर फिरायला बी मिळतं अगदीच. त्याच्यामुळं पैसे बी मिळते ती प्लस अनुभव बी मिळतो. अनुभव बी तर अशा मिळतो. पद्धतीनं आहे. त्यामुळे खूप चांगलं नवीन चाललेलं माणसं आहे. मिळतात. हो, नवीन आज माणसं तुम्ही मिळतात. जर दुसरीकडे कुठे असता तर तुम्ही थोडं फॉरेनच्या हो, लोकांबरोबर नाही interaction नाही झालं असतं नाही. म्हणजे तुमचं. माणसं म्हणतात ना की तू काय फिरलास, तू किंवा किती जणांशी बसला, किती जणांबरोबर. मी म्हणू शकतो आज 38 देशातल्या लोकांबरोबर मी बसलोय. 38 देशातल्या लोकांबरोबर मी आज चहा पिलोय असं बोलू शकतो. तर असं आहे. आपल्याकडे ते आता ते नशीब. देशांची नावं घेण्याची एक मोठी हे लागली हो, नसायला हो. लागली. पण त्यांनी खरंच 38 देशातील लोक हो. आलेले आहेत. अगदी युरोप असेल, अमेरिका असेल, अगदीच. तिकडून हो हो, तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मला जरी नुसते इंगवले फार्म हाऊस जरी टाकलं तर तुम्हाला सगळे फोटोज व्हिडिओ सगळे पूर्ण तुम्ही जर मिळून व्हिडिओ जाईल. पाहत असाल तर त्यांचं इंगोली फार्म हाऊस टाकून बघा. त्यांचे गुगल रिव्ह्यूज भरपूर आहेत आणि अगदी फॉरेन मधले सगळे रिव्ह्यूज आहेत त्यांचे. खूप छान वाटेल तुम्हाला. तुमच्या डोक्यात पण जर असं काही कन्सेप्ट असेल तुमच्या भागात तर तुम्ही नक्कीच त्याचा अवलंब करा. सरांशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुम्ही नक्की मार्गदर्शन नक्की करा. 100% पूर्ण मार्गदर्शन स्टार्ट पासून एंड पर्यंत करण्यात येईल. नक्कीच नक्की. आणि माझं तर म्हणणं असं आहे की लोकांनी जेवढं होईल तेवढं काहीतरी जोडधंदा बघून तुम्हाला काय वाटतं business फक्त मध्ये यावं. शेतीवर तुम्ही राहिला असता का तुम्ही शेतीवर? नाही नाही, मुश्किल आहे. आता एका अगदीच आपण इथलं उदाहरण घ्यायचं झालं सर तर अर्ध्या एकरामध्ये आपण ऊस लावला तर किती उत्पन्न मिळतं. farm stay मध्ये आहे हा, अगदी इथे आपण अर्धा एकर म्हणजे 20 गुंठे. हम्म. प्रति गुंठा आपण जरी 1.5 टनाचा अवरेज जरी धरलं हम्म. तर 30 टन झाला. 30 टन 30 टन इंटू 3,000 न जरी आपल्याला मिळालं तर 90,000 रुपये. 90,000 आपला अर्ध जाते ते शेती बनवण्यासाठी. 40,000 खर्च जातो. 40 केला 50 किती राहणार तर राहून 20-30,000 रुपये. ह्याच फार्म स्टे मधून किती मिळतात तुम्हाला आता वर्षाला? मंथली लाख 1.25 सगळं जाऊन आहे तर राहते ते. अगदी बरोबर. आणि ते खरंच आहे कारण इथं मी आलोय सगळ्या रूम बुक्स आहेत आणि कुठं ना कुठं कुठले पर्यटक आलेले आहेत आणि जरी ते त्यांना फक्त राहायला आले असतील तरी ते कन्वर्ट करतात त्यांना. हा, आता मेन कसं आहे त्यांची व्हॅन पण आहे. येताना लोक येतात राहण्यासाठी स्टेसाठी. मग आल्यानंतर ना आपली कॅराव्हॅन आहे जिकडे आपण माउंटन्सला कॅम्पिंग करू शकतो. तर त्या हिशोबाने आपण त्या लोकांना मग पुढले टूर पॅकेजेस किंवा त्यांना आजूबाजूचा परिसर सांगून त्यांना कन्व्हिन्स केलं जातं आणि लोकांना आवडले की मग त्यांना घेऊन फिरणं मग परत नंतर त्याचा इन्कमचा जरिया वाढतच जातो. असं आहे. म्हणजे जरी त्यांचे रूम साठी आले असतील तरी ते त्याचा कन्वर्ट करतात त्यांना हो. आणि त्यातून एक्स्ट्रा इन्कम नक्की. मिळते. आता एक दिवस जर येणार असेल कोण तरी तो एक्स्ट्रा 2 दिवस राहू शकतो. राहतो आणि आलेला राहतो. एक दिवसाला आलेला माणूस 2 दिवसावर जातो. अगदी बरोबर. त्यांच्याकडे संभाषण कौशल्य चांगलं आहे त्यामुळे त्याचा फायदा त्यांना होतो. लोक आवर्जून येतात आणि रिपीट कस्टमर चांगला असेल रिपीट तुमचा. कस्टमर आहे खूपच. माउथ पब्लिसिटी आणि रिपीट कस्टमर खूप आहे. बरोबर. आता तर जे तरुण आहेत गावाकडे ज्यांना राहतात किंवा काही अभावी ते गावाकडेच आहेत शेती करतात त्यांना तुम्ही काय सांगाल? तुम्ही असं काही ऑन्टरप्रिनरशिप करावी का त्यांनी? नक्कीच. आता माझ्या हिशोबानं तर ना की रेग्युलर जे ट्रेडिशनल चाललंय ना त्याला थोडासा फाटा देऊन काहीतरी वेगळं केलं तर नक्कीच मार्केट तुम्हाला वरती उचलायलाच बसलेलं आहे. अगदी बरोबर. आणि काय होते आजकाल लोकांना आता तुमच्या बिझनेस बद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला तो एक चांगला हे भेटला. आजकाल लोकांना फिरायला आवडते कुठे ना कुठे. सारखे कोण ना कोण कुठे बाहेर आहे. आफ्टर लॉकडाऊन कोविड नंतर सगळ्यांनी ठरवलं की आता बस झालं आता जिंदगी जगायची. त्यामुळे टुरिझम सेक्टर वाटलंच असेल नक्की. हो नक्की. टुरिझम सेक्टर माझंच नाही सगळीकडेच टुरिझम सेक्टर बूस्ट झालेलं एकदम. आणि त्याचाच फायदा मग उचलला. हा, ते फायदा उचलायला बी यायला पाहिजे त्या टायमिंगला. अगदी बरोबर. आणि तुम्ही जर हे गाव सर्च केलं तर हे गाव अगदी आतमध्ये गाव आहे. असं नाही की तुमचा हायवे आला आणि 2 मिनिटाचं हायवे पासून नाही. आतमध्ये जरी असलं तरी त्यांची जागा जी आहे ती अगदी शेताकडे आपला रस्ता जातो तसला रस्ता आहे. पांदन रस्ता आहे. पानन रस्ता आहे आणि त्यातून ते आतमध्ये येतात पर्यटक येतात. म्हणजे तुम्ही कुठे जरी असला तरी तुमच्याकडे जर खरंच इच्छाशक्ती असेल तर तुम्ही नक्कीच सगळं काही साध्य करू इच्छाशक्ती शकता. असेल आणि डिलिव्हरी त्या पद्धतीने जात असेल तर 100% कस्टमर तुमच्याकडे येणार. अगदी बरोबर. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे इथून त्यांना 1 लाख 1.25 लाख इन्कम मिळतोय. हो, मंथली सगळे जाऊन त्यांना मिळतात आणि शेतीतलं पण इन्कम आहे. शेतीचं तर आहेच, तो घरचा चालूच आहे. अगदी बरोबर. तर तुम्हाला व्यवसायासाठी शुभेच्छा. हा व्यवसाय तुमचा असाच वाढत जाऊ. थँक्यू. आणि जे गावाकडे जे फार्मर एंटरप्रिनर्स आहेत आपल्याकडून पण गावातील शेतकऱ्यांसाठी काहीतरी चांगलं घडू त्यांना पण एक्स्ट्रा इन्कम तुमच्या माध्यमातून हेच शुभेच्छा. थँक्यू. पुन्हा एकदा धन्यवाद.
आणि जे शेतकरी बांधव आपल्या पाहतात किंवा ज्यांना इकडे यायची इच्छा आहे त्यांनी सरांशी कॉन्टॅक्ट करावा. त्यांचा नंबर मी इथे देतोय. तुम्ही पण इथे येऊन अनुभव घ्या. कसं वाटतंय तुम्ही तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.